नमस्कार, मी आशा माळी, स्वशा इन्व्हेस्टमेंट. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नव मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. यावर्षी हे नवीन वर्ष नेमकं मार्चमध्ये चालू झालंय. आज 19 मार्च. तेव्हा आपण पिढ्यानपिढ्या या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करतो किंवा नवीन वस्तू घेतो. नवीन गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप काही निर्णय घेतले जातात. तर आवर्जून आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये बोललो, तर यावेळी स्मार्टली तुम्ही गोल्ड ईटीएफ मध्ये खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करू शकता. आणि खरंच आज पाडव्याच्या मुहूर्ताने खूप चांगला त्याला प्रतिसाद मिळाला. तेव्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. मी थोडंसं अजून एक सांगेन की आता मार्च आहे, आज 19 मार्च आहे, पुढचे 10 दिवस आहेत. तर एक सल्ला म्हणा किंवा गायडन्स असं असेल माझ्याकडून की तुम्ही या 10 दिवसामध्ये तुमचा जो काही इन्कम टॅक्सचा स्लॅब आहे, म्हणजे तुम्ही जुन्या किंवा नवीन याच्यामध्ये आहात, तर त्यानुसार आवर्जून एकदा चेक करा की टॅक्सेशन कसं आहे. मग तुमच्या कुठल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट आहे, कुठल्या कुठल्या बाजूने केलेली आहे. मग त्यामध्ये इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, ATD ATC च्या अंतर्गत किंवा होम लोनचा जो काही इंटरेस्टचा पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला कसा बेनिफिट मिळणार आहे, म्हणजे कुठल्या स्लॅबमध्ये करतात, अजून काही करायचं आहे का, LSS मध्ये काही फंड्समध्ये काही घालावे लागत आहेत का, हे आवर्जून चेक करा या 10 दिवसामध्ये. जेणेकरून तुम्हाला चांगल्या मुहूर्ताने खूप चांगल्या संधी आहेत. मार्केटमध्ये खूप हे चालू आहेत, सध्या मार्केट खाली आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून ही संधी साधता येईल. दोन्ही बाजूने तय करता येईल. एक तर टॅक्स बेनिफिट घेता येईल आणि दुसरं म्हणजे तुमची गुंतवणूक खूप योग्यरित्या केली जाईल. आणि ऑफकोर्स आवर्जून ज्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत, ज्यामध्ये लाईफ इन्शुरन्समध्ये टर्म इन्शुरन्स असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स असेल, पर्सनल ऍक्सिडेंटल असेल, तर या आवर्जून चेक करा, त्याच्या डेट्स बघा आणि स्वतःचा फोलिओ खूप चांगल्यापणे रिवाइज करा. त्यासाठी काही मदत लागणार असेल तर आवर्जून आम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये संपर्क साधा. आम्ही तुम्हाला तिथे गाईड करू. धन्यवाद. म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. Read all schemes related documents carefully.